कितीच्या घरात त्याची किंमत आहे. किरण यायच्या आधी मी सगळे जुने बॉक्स काढलेत. सांगतो स्टोरी, मी तेच बोलत आहे ना, रिपीट हालतोय बॉक्स नमस्कार मंडळी, मी प्रेरणा ठाकरे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मी पण मस्त आणि फर्स्ट क्लास आहे. बऱ्याच दिवसांनी आपण भेटतोय तुमच्यासोबत. मी फ्रंट टू फ्रंट म्हणजे बोलून बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतेय. खरं तर त्याचं पहिलं रिझन मी तुम्हाला सांगते की बरेच दिवस आपला गॅप झाला आहे, मला व्हिडिओ बनवायला नाही मिळाले. बिकॉज मी रिसेंटली स्विच केला आहे आणि त्यामुळे तिकडे इतकं सध्या सीझन असल्यामुळे आमचं कामाचा खूप लोड आहे आणि त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही आहे. संडे सॅटर्डे सगळे डे माझे ऑलमोस्ट वर्किंग आहेत आणि त्याच्यामुळे मी खूप बिझी आहे. पण सीझन संपल्यावर आपण पुन्हा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि बऱ्याच ठिकाणचे प्लॅन्स आहेत किरणचे आणि माझे. तर नक्कीच आपण खूप ठिकाणी जाणार आहोत फिरायला. तुम्हाला सुद्धा मी आमच्यासोबत घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला जे जे आम्ही ठिकाणं फिरवतील तुम्हाला सगळे व्हिडिओ छान छान तिकडचे बघायला मिळणार आहेत. सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. बरेच दिवस मला तुमच्याशी बोलता नाही आलं आहे. खरं तर खूप गोष्टी घडत आहेत लाईफमध्ये. बऱ्याच स्वप्नांना बोलते की नवीन दिशा मिळते आहे आणि असंच एक स्वप्न होतं किरणचं. बरीच वर्ष तो ती गोष्ट घेण्यासाठी म्हणजे असं खूप विश करतोय की पण बजेटमुळे तो प्रत्येक वेळी ते इग्नोर करत होता. अजूनही आमचे खूप सारे प्लॅन्स होते, काही काही गोष्टी घ्यायच्या, बिझनेसच्या रिलेटेड काही काही घ्यायचं. सो त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट चालू होती आणि त्याच्यामुळे जी त्याची एक विश होती त्या विशकडे तो इग्नोर करत होता. आणि मला अजून पण आठवते की रोज रात्री झोपताना तो ती गोष्ट ऑनलाईन बघतो आणि अजून पण आणि झोपतो. म्हणजे त्याचं एक असतं की अरे आपण ती गोष्ट घेऊ नाही शकत आहे, पण ठीक आहे ॲटलिस्ट ते बघून मी माझं मनाला समाधान देतो आणि ठीक आहे बघायला काय जाते असं त्याचं असतं. त्याला बघून ते समाधान मिळतं आणि त्याच्यामुळे तो रोज रात्री ती गोष्ट रोज नियमाने बघतो की त्याच्यावर काय डिस्काउंट आहे का किंवा काय प्राईस चालू आहे सध्या त्याची. आणि असं करून जो झोपतो जो मला माहीत होतं की त्याला ही गोष्ट हवी आहे. तुम्ही लास्ट टाइम पण बघितलं असेल की त्याने माझ्या बर्थडेला मला गिफ्ट दिलं होतं, आमच्या ॲनिव्हर्सरीला मला गिफ्ट दिलं होतं आणि त्याला काही दिलं नव्हतं. थोडंफार काही दिलं असेल पण अदरवाईज असं मोठं असं मी काहीच त्याला दिलं नव्हतं. बिकॉज 1-2 वर्षापासून म्हणजे ऑलमोस्ट माझं तेच चालू आहे की मी त्याला स्पेशली असं काही वेगळं गिफ्ट दिलं नाही आहे. माझं प्लॅन याच गोष्टीसाठी होता की जे त्याचं मोठं जे ड्रीम आहे सगळ्यात ते मला डिरेक्टली कम्प्लीट करायचं होतं. की असं छोटे छोटे गिफ्ट्स देऊन ते मला पण हे नव्हतं होणार की मला माहिती आहे त्याला ती गोष्ट हवी आहे तर ती जास्त इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी आणि मला त्या गोष्टीसाठी पैसे जमवायचे होते आणि ते फायनली कम्प्लीट आता होणार आहे. ॲक्च्युली होणार आहे म्हणजे झालं आहे. मी ती गोष्ट त्यासाठी मी खूप सारे स्टोर्स फिरले. माझा एक फ्रेंड आहे प्रथमेश व्हिडिओ बघत असेल तर थँक्यू सो मच प्रथमेश. माझ्यासाठी किती वेळा त्या स्टोअरमध्ये गेला असेल एन्क्वायरी करायला की कधी अवेलेबल होणार आहे आणि ती गोष्ट अवेलेबल होतच नव्हती. प्रॉब्लेम हाच होता की बऱ्याच दिवसापासून माझा प्लॅन होता की ती आत्ता घेऊ शकते मी ती गोष्ट. म्हणजे आता बजेट आपलं होत आहे थोडंफार की हां आपण याच्यासाठी आपण स्पेंड करू शकतो. तर पण नशीब असं होतं की अरे आता ती गोष्ट अवेलेबलच नव्हती मार्केटमध्ये जी गोष्ट मला घ्यायची होती. आउट ऑफ स्टॉक. अजून पण मला असं खूप असं एक्साइटमेंट आहे ती गोष्ट खोलायला. आणि जस्ट मी आता ऑफिसवरून आली आहे की अजून घरी आलेला नाही आहे लकीली आणि ते पार्सल मी कलेक्ट केलं आहे. मला पण ती खूप एक्साइटमेंट आहे ते पार्सल खोलायचं. ती गोष्ट फायनली मी हिम्मत करून म्हणजे ती छोटी मोठी नाही आहे. म्हणजे
जवळपास 1.5 लाखांच्या घरात त्याची किंमत आहे. एक्झॅक्ट 1.5 लाख नाही आहे, थोडी कमी आहे त्याच्यापेक्षा, पण मी तुम्हाला ते आत्ता नाही सांगणार. तुम्हाला व्हिडिओच्या मध्येच तुम्हाला दिसेल की काय आपण गिफ्ट देणार आहे त्याला. तर त्याचं आणि मला माहीत नाही की ते मी तुम्हाला कसं काय शेअर करेन, बट पार्सल मी तुम्हाला दाखवते, तुम्ही गेस करू शकता. सो असं पार्सल आहे, मी तुम्हाला दाखवत नाही आहे काय एक्झॅक्टली, बट हे आपलं पार्सल आहे. मी ओपन नाही केलं आहे ह्याला, मी ओपन नाही केलं आहे त्याच्यासाठी. तर मला ना सुचत नाही ॲक्च्युली की बिकॉज ही खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे जवळपास 1.5 लाखाच्या प्राईसची ही गोष्ट आहे. आणि त्याचं स्वप्न एवढ्या वर्षांपासूनचं जे होतं ते फायनली कम्प्लीट होणार आहे. मला त्याचं रिॲक्शन बघायचं आहे, सिरियसली त्याचं रिॲक्शन बघायचं की काय आहे. आणि प्रॉब्लेम असा आहे ना की ही गोष्ट मला त्याला बड्डेला गिफ्ट करायची होती, आणि त्याच्या बड्डेला अजून जवळपास 20 ते 25 दिवसांचा आहे अजून टाईम. म्हणजे मी त्या कॅलेंडरमध्ये जे बघते त्याच्या बड्डेला अजून 20 ते 25 दिवस आहेत. बट ॲक्च्युली प्रॉब्लेम हा होता की मार्केटमध्ये ती गोष्ट अवेलेबल नव्हती, आणि अचानक त्याचं पुन्हा ती अवेलेबल झाली ऑनलाईन, आणि मी पटकन ते बाय केलं बिकॉज मला तो चान्स गमवायचा नव्हता. आणि ते आलं आणि मी क्विकली ते बाय करून टाकलं. आणि मी पण खुश होते बिकॉज मग मला पण कॉम्प्रोमाइज करावं लागणार होतं की ते नाही आहे तर मग दुसरं प्रोडक्ट मला त्याला घ्यावं लागणार होतं. बट जे बेस्टवाला आहे तेच मी फायनली घेतलं. आणि मला ॲक्च्युली थँक्यू टू गॉड, देवबाप्पाची कृपा, थँक्यू टू देवबाप्पा की देवबाप्पांनी ती गोष्ट अवेलेबल करून दिली, प्लस चांगल्या डिस्काउंटमध्ये करून दिली त्यावेळेला अचानक, आणि खूप चांगल्या डिस्काउंटेड प्राईजमध्ये आपल्याला ती गोष्ट मिळाली. आणि आय एम सो हॅपी की जे मी इतके टाईम जो वेट केला त्या गोष्टीसाठी, ती घेण्यासाठी, ती बेस्ट प्राईजमध्ये मला मिळाली. आणि फायनली मी घेऊ शकली आहे. ये तर आता ती गोष्ट तर आली आहे, पण ती असंच इझिली कसं देणार ना किरणला. सो मला त्याच्यासाठी काहीतरी असं प्लॅन करायचं आहे. माझा एक प्लॅन होता की मी आता मी काही सांगू शकत यार तुम्हाला, मला असं थोडंसं सस्पेन्स ठेवायचं आहे तुमच्यासाठी, पण जसं किरणसाठी सस्पेन्स असणार आहे हे सगळं, तसं तुमच्यासाठी पण सस्पेन्स ठेवायचं आहे. पण मला आता असं झालं ना की ॲक्च्युली किरणच्या बड्डेला अजून 20 ते 25 दिवस आहेत. तर आत्ता मी ते कोणत्या वेळेने त्याला गिफ्ट देऊ आणि काय सांगू, बिकॉज मी जास्त पण वेट नाही करू शकत आहे की कधी देऊ म्हणजे त्याला हे गिफ्ट. पण बिकॉज ती गोष्ट यूज पण झाली पाहिजे, आणि त्यामुळे मला जाऊ दे आता काय करू, मला ओपन करावी लागणार आहे ती गोष्ट, चेक करावी लागणार आहे बरोबर आहे का वर्किंग अँड ऑल समथिंग. मी तुम्हाला सांगून टाकलं की काय घेतलं ना सांगितलं, पण मला कळलं असेल का, ऑलमोस्ट मी गेस केलं असेल. नसेल गेस केलं तर प्लीज चीटिंग नका करू, व्हिडिओ स्किप नका करू किंवा पुढे नका करू फॉरवर्ड. तुम्ही गेस करून केलं असेल तर मला आत्ताच्या आत्ता कमेंटमध्ये सांगा की मी काय गिफ्ट घेतलं असेल किरणला, जे 1.5 लाखांच्या आसपास त्याची प्राईज आहे. काही सुचतंय बरं. त्या गिफ्टला मला असं होतं की मी खूप सारे असे इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर व्हिडिओज बघितलेले की ज्याच्यामध्ये असे मोठे मोठे बॉक्स असतात, आणि त्याच्यामध्ये आतमध्ये बॉक्स असं करून ते गिफ्ट आतमध्ये ठेवलेलं असतं. तर मला तसं काहीतरी प्लॅन आहे. तुम्ही आहे ना, तुम्हाला दाखवते की सगळे जे घरात जुने बॉक्स होते ना, तर किरण यायच्या आधी मी सगळे जुने बॉक्स काढलेत. बघा हा एक बॉक्स आहे, हा एक बॉक्स आहे, हा एक बॉक्स आहे, याच्या आतमध्ये मी याच्या आतमध्ये बॉक्स टाकले, आणि हा एक मोठा बॉक्स आहे. ते असे वेगवेगळे बॉक्स आहेत जे मी जमा केले, घरातलेच होते. मी असं बाहेरून खर्च करून काही आणलेलं नाही आहे. म्हटलं जे आहे आपल्याकडे त्याच्यात आपण थोडंसं एक्साइटमेंट त्याला करू, बिकॉज ऑलरेडी आपल्याला खूप खर्च झाला त्या गोष्टीसाठी जी गोष्ट आपण घेतली. अँड आय एम सो हॅपी. आणि मग हे बॉक्समध्ये मला सगळ्या त्या गोष्टी ती गोष्ट ठेवायची आहे इम्पॉर्टंटली. आणि देन मला ती किरणला सरप्राईज द्यायचं आहे. तर पण मी त्याला आज नाही देणार आहे,
ती गोष्ट फर्स्टली तर मी स्वतः ओपन करून बघते, पण काय करू मला तेच कळत नाही की मी आधी ओपन करू की डिरेक्टली त्याच्याकडनं ओपन करून घेऊ. पण प्रॉब्लेम तोच आहे की अजून 20 to 25 डेज आहे त्याच्या बड्डेला, आणि मी आत्ताच बिकॉज मला ते मार्केटमध्ये अवेलेबल नव्हतं म्हणून मी घेतले आता लवकर. काय करू मी, मला कळतच नाही की मी त्याला सांगून म्हणजे त्याला डिरेक्टली हे गिफ्ट देऊ आणि त्यालाच ओपन करायला सांगू की काय करू. जाऊ दे, मी पण आता जास्त कंट्रोल हे नाही ताणत नाही, बिकॉज ज्याच्यावर 7 डेजची रिप्लेसमेंट वॉरंटी आहे आणि ती गोष्ट मला आत्ताच चेक करणं भाग आहे. आणि जी गोष्ट म्हणजे ॲक्च्युली ती जी गोष्ट आहे ती किरणला त्याच्याबद्दल जास्त नॉलेज आहे, बिकॉज त्याचं तुम्हाला सांगितलं 2 वर्ष ऑलमोस्ट तो त्याच्यापेक्षा जास्त वर्ष तो त्याचं ड्रीम बघतोय आणि फायनली कम्प्लीट होणार आहे. सो त्याच्यासाठी मग ते आहे की त्याने ते बघावं वेळेत टाईममध्ये ओपन करून. सो ते आहे, तर मी जास्त ताणणार नाही आहे. मी चेक करून घेते ते प्रोडक्ट काय आहे आणि हे सरप्राईज वगैरे आहे ना, हे सगळं मी रेडी करते. रेडी केल्यानंतर भेटेल. सो व्हिडिओमध्ये बघूया की किरण कसा सरप्राईज होतो आहे आणि त्याचं रिॲक्शन काय आहे. मला माहिती खूप इमोशनल होणार आहे. वेडा होईल तो वेडा. चला, मी हे सगळं छान आता मला पुसून घ्यायला लागणार आहे छान. सो आपण त्याची तयारी करूया. चला, मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे की मी कसं रेडी करते काय आहे. मी आता ॲक्च्युली पॅकिंगचं मटेरियल काय आणलं नाही, घरात बघते मी काय काय सापडतं आणि सगळं जमा करते आणि मग तुम्हाला भेटते. ओके, चला. बॉक्स पॅक करायला गेले आणि मग माझ्या लक्षात आलं की अजिबातच काहीच घेतलेलं नाही आहे. ऑलरेडी लेट झालं आहे. मला काही पण करून त्याची रिप्लेसमेंट आहे 7 डेज. सो लवकरात लवकर ते चेक करायला पाहिजे, म्हणून मी आता जस्ट इथे शॉपजवळ आले तर थोडीफार चॉकलेट्स वगैरे घेते. सो थोडंसं डेकोरेट करता येईल त्याच्या आवडीच्या गोष्टी घेते आणि मग तुम्हाला भेटते. मी चॉकलेट्स घेतल्यात, याने थोडं डेकोरेट करायचं आहे. अजून मी येताना बालाजीचे लेस जे त्याला आवडतात किरणला ते आणले होते. सो ते आहेत आणि फराळी चिवडा त्याला आवडतो तो आहे. सो चला आता फटाफट घरी जाऊया आणि आपण डेकोरेट करूया. हे चॉकलेट आणि हे सगळं मी इथे ठेवते. राहिलं माझं हे एक जुना एक रॅपिंग पेपर होता तो ठेवते मी. अजून ऑफिसला येणार ना त्याच्यामध्ये खाऊ आणलं होतं थोडं. अजून ब्रेड आहे आणि मगाशी खायला घेतले होते बालाजी वेफर्स. सगळं आवडतं, सगळं खाऊ जमा केला आहे. मेन टास्क आहे, हे सगळे जुने बॉक्स आहेत त्याच्यामुळे मला हे सगळ्यांना क्लीन करून ठेवावं लागणार आहे. त्याच्यासाठी मी क्लीन करायला काहीतरी आणलं आहे पहिलं. तर मी हे पहिले सगळे बॉक्स क्लीन करून घेते. सगळ्या आतमध्ये बहुतेक मी माझं पार्सल आहे ना ते मला ओपन करून बघायला लागणार आहे. पण मी सगळे बॉक्स क्लीन करून घेते. मला ह्याच्या आतमध्ये ते प्रॉडक्ट ठेवायचे. ते कशा जाईल माहिती नाही, मी ओपन नाही केले. ओपन करेल मग मी ओपन करायला मला नाही दाखवू शकत आणि सॉरी, बिकॉज तुमच्यासाठी सुद्धा मला ते सरप्राईज ठेवायचे. जेव्हा मी फायनली रेडी होईल त्याच्यानंतर मी तुम्हाला ते दाखवणार आहे. बॉक्स हे करायचं असं कारण की थोडीशी मज्जा करू आपण किरणची, की त्याला काय घेतलंय त्याला लगेच नको करायला म्हणून. बाकी काय नाही, जस्ट फन पार्ट म्हणून एक छोटंसं करते. आणि सगळे घरातले बॉक्स जमा केले मी. मला फटाफट आवडायचंय, त्याला यायला अजून टाईम आहे.
आज लेट होणार आहे म्हणून मी आज हे करू शकते. सगळंच छान जुळून येते. नाहीतर मग मला हे संडे किंवा असं ह्याच्यासाठी पेंडिंग ठेवावं लागलं असं, बिकॉज मी पण ऑफिसला जाते आणि मग मला करायला नसतं मिळालं. पण तो लकीली आज लेट येणार आहे त्याच्यामुळे मला सगळं करायला मिळते. तुम्हाला माहिती आहे का आता रात्रीचे 10:30 वाजले आणि 10:30 वाजता मी येत होते. मी आत्ता जाऊन शॉपमध्ये आले, चॉकलेट्स घेऊन आले. बिकॉज पार्सल यायला अजून 4 दिवस होते त्यामुळे मी घाई नाही केली. मला असं होतं की संडेला वगैरे सगळं रेडी करता येईल. आणि मी ॲक्च्युली घेतलं ते पण अचानक घेतलं होतं. म्हणजे ते प्रॉडक्टच अवेलेबल नव्हतं. सांगू शकतो सगळी स्टोरी. मी तेच बोलत आहे नाही रिपीट तुमच्यासोबत. सो आता मी छान रेडी करते. फर्स्ट तर माझं प्रोडक्ट आहे. तुम्हाला थोडासा मी व्हिडिओ इथे क्रॉप करेल बिकॉज मला माझं जे प्रॉडक्ट आहे ते पहिलं ओपन करायचं आहे व्यवस्थित आणि त्याचा एक व्हिडिओ मला शूट करायचा. बिकॉज जर काही फॉल्ट असेल प्रॉडक्टमध्ये किंवा काय तर प्रॉब्लेम नको यायला मला वॉरंटीसाठी किंवा काय ह्याच्यासाठी. सो त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ शूट करून घेते. तो व्हिडिओ मी तुम्हाला नाही शेअर करत बसणार अनबॉक्सिंगचा बिकॉज तो मी जस्ट सेफ्टी पर्पज शूट करते आहे की ते प्रोडक्ट व्यवस्थित आलं आहे की नाही ते सगळं बघण्यासाठी. तुम्हाला मी डिरेक्टली हे सगळं पॅकिंग वगैरे करताना तुम्हाला दाखवणार आहे की मी कसं करते आणि काय करते. सो व्हिडिओ पूर्ण बघा. थोडासा मला वेळ द्या. मी ते ओपन करते छान त्याचा व्हिडिओ बनवते छोटासा जो सेफ्टी पर्पजसाठी असेल आणि मग तुम्हाला भेटते. ठीक आहे चला मंडळी. मी गिफ्ट जे आहे ते ह्याच्या आतमध्ये भरले आणि याला पण मी पॅक करते छान. माझ्याकडे मी काय असं खर्च करून वगैरे काही आणलेलं नाही आहे रॅपिंग पेपर. मला सवय आहे की कोणी काही गिफ्ट दिलं असेल तर त्याचे रॅपिंग पेपर मी ठेवून देते. सो कधी नेक्स्ट टाइम त्याचा यूज येतं काय असतं. सो आता या साईडला थोडंसं ह्याचं जे लागलेलं होतं आमचं दिवाळीचं गिफ्ट होतं ॲक्च्युली ऑफिसला तर त्याचं रॅपिंग पेपर मी ठेवला होता. तर आता बाहेर साईडला थोडंसं स्टिकर राहिलं आहे. मग मी काय करते त्याला वापरते छान. ॲक्च्युली मी नीट ठेवलं नाही तर ते छान राहिलं असतं. बट ठीक आहे आता काय ऑप्शन नाही. मी याला सॅलरी घेऊन घेते. एक तेवढं सगळं अचानक झालं ना की मला काहीच तयारी नाही करता आली आणि सगळं आजच्या आज करायचं आहे बिकॉज ते ओपन करून टायमात ते चेक करणं इम्पॉर्टंट आहे आणि त्याचं नाही तर त्याची रिप्लेसमेंट वॉरंटी निघून जाईल. सो मला डिले नाही करता येते नाही तर मी त्याला बड्डेलाच दिलं असतं ते गिफ्ट. अरे पण हे सॅलोटेप पण ओपन केलं. डबल टेप पण आहे. ट्राय करूया चिटकवायला. ती पण थोडीशीच राहिली आहे. मी त्याला असं यूज करते आहे कसं कसं. आमच्या इथे ना ॲक्च्युली दुकानं सगळी लांब लांब आहेत. सो जरी मला डेकोरेशनचं वगैरे काही घ्यायचं असेल ना तर पुन्हा मला ते मेन रोडला वगैरे जावं लागलं असतं. त्यामुळे प्रॉब्लेम झाला आणि जी मला सुचत नव्हतं की मी काय करू. मला अचानक आयडिया सुचली की आपण आणि मला असं होतं की साधूच कसं करणार ना. मी तेच विचार करते की काय करू शकतो. सो मला काही सुचलंच नाही पण नंतर आयडिया आली की अरे हा पण हे करून देऊ शकतो. सो मला पण सगळ्या बॉक्सला रॅप करायचं होतं पण तेवढा पेपर नाही आहे सध्या. सो मी जे आहे
बनवते. सॅलोडेन पण नाही आहे, सो जी पेपरला ऑलरेडी होती ती सॅलोडेन मी यूज करते. मी ऑलरेडी ना असं ॲक्च्युली मला ना हे खूप टाईम नाही देत आहे त्याच्यासाठी, नाही तर मी खूप छान प्रकारे करून दिलं असतं. असं प्लॅन पण होता, पण असं आहे की मी गिफ्ट लपवून पण नाही ठेवू शकत, ते वेळेत चेक झालं पाहिजे. आणि सेकंड गोष्ट की उद्या पुन्हा ऑफिस आणि मग पुन्हा दिवस जाणार, तो जास्त दिवस नाही हे करू शकत. आणखीन एक सेलोटेप लागणार, पण मला सेलोटेप नाही मिळाले. सेलोटेप एक्स्ट्राची आहे का? इथं नाही आहे. हो, ते फाटायला नको. मला एक सेलोटेप मिळालं ह्याच्यामध्ये आणि ह्याला असं राऊंड करून टाकते. फार मेहनत नाही घेत आहे, हे असं मी केलं. आणि ऑलरेडी हे बॉक्स त्याच्यामध्ये या बॉक्सवर सेलोटेप नाही राहतं. थोडंसं डबल टेपने मी चिपकायला ट्राय करते. हां, आता मी थोडेसे डबल टेप घेऊन याला चॉकलेट्स लावून देते. सरप्राईज वगैरे द्यायचं ना, किरण असं नाही आहे ती सरप्राईज वगैरे तो प्लॅन करेल किंवा काय, बोरिंग आहे. मला खूप आवड आहे ह्याची, नाही सांगणार मला मला तसा, पण त्याने माझ्या सगळ्या विश कम्प्लीट केल्या. म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर की एखाद्या दिवशी मला हवी असेल आणि तो त्याच्यासाठी अजिबात तो वेट करायला किंवा असं काहीच नाही बोलत, घेऊ आणि जेव्हा त्याला पॉसिबल होतो ती गोष्ट घेतो, मग काही विचार नाही करतो. सहजा माझे फारसे काही एक्सपेक्टेशन्स नसतात, पण तरी पण म्हणजे जेवढं त्याला पॉसिबल होतं तेवढं तो माझ्यासाठी करतो. आणि हे आपण असं लावूया, या बाजूला एक आणि बॅक साईडला एक. ठीक आहे, ॲक्च्युली मी छोटूशीच आहे ती, त्यामुळे मला पुरवायची आहे. मी पुरवून करते जुगाड़, इसको बोलते हैं जुगाड़.
मस्तपैकी हे मी असं रेडी केलं आहे. ठीक आहे, हे आता मी आतमध्ये ठेवते. आता हे ना आपण ह्या मोठ्या बॉक्सला लावूया. हा बॉक्स आहे, यालाही लावूया. बाळाचं फेवरेट वरती लावून टाकते. कैची घेऊन पण तिच्या पद्धतीने फक्त हे असंच कापतीये. फराळी सोडायचं म्हणजे त्याला आवडतात. आणि आतमध्ये पॅक केल्यामुळे हा बॉक्स जाते वर येते सारखं. मी असं कसं बसं दाबून त्याच्यामध्ये ही ते मला दाखवते हा बॉक्स असा आहे. तर ते ना बालाजीचं वरती राहत नाही आहे, म्हणजे पॅक नाही होते. तर मी त्याला असं हे करून घेते आणि इथे वरतीही सगळी संपवली वाटतं. मला असं वाटतं की चिटकवायची गरज नाही, डायरेक्ट लागेल. ते निघतंय काय बघू आपण. जुगाडूवाला पॅकिंग कधी केलंय का? तर मला असं खूप इच्छा होती की मी त्याला सरप्राईजमध्ये म्हणजे असं गिफ्ट कार्ड वगैरे देईन, लेटर देईन, पण आता अचानक काहीच पॉसिबल नाही आहे. ते सगळं आपण आता ना हे लेटर बिटर आता मी काय बोलून गेली. आता बर्थडेला मला काही वेगळं करताच येणार नाही. ते स्टील ठीक आहे, जर किरणने हा व्हिडिओ नाही बघितला तर काय नाही त्याला. सो काहीतरी आणखी वेगळं सरप्राईजच्या बर्थडेसाठी आपल्याला प्लॅन करता येईल कमी बजेटमध्ये. बिकॉज सगळं बजेट आपल्याकडे इथे गेलं, सगळं बजेट आपलं. सो असं आहे. ह्यालाच थोडंसं टेप आहे, तर मी इथेच ही कॅडबरी लावून टाकते. आणि हे नेहून आहे ना मी आता ठेवते आतल्या बेडरूममध्ये. म्हणजे मला किरण जेव्हा येईल त्याला त्याच्यासमोर सरप्राईज मिळेल. आणि मी काय करणार आहे माहिती आहे का, मी आहे ना एका ठिकाणी आहे ना कॅमेरा चालू करून ठेवते, म्हणजे त्याला कळू नये की काहीतरी आपण घेतलंय किंवा काय. तर मला तेच कळत नाही. मी एक काम करेन, मी आत्ता तर स्टँडला लावलाय कॅमेरा, पण मी विचार करते की नाही ठीक आहे जाऊ दे, त्याला कळणारच ना तसं. पण मी स्टँडच आतमध्ये ठेवून घेते बेडरूममध्ये मधला. सो तो नाही मधल्या बेडरूममध्ये तो जाणार कुठे ठेवू, तिथे तो आल्याला जाणार नाही अशा ठिकाणी. जाऊ दे, मी स्टँड नाही ठेवत, मी फक्त मोबाईल इथे ठेवेन आणि तुम्हाला दाखवते त्याचं रिॲक्शन. चला थोडंसं करते अरेंज की काय होऊ शकतं बेस्ट. हे 2 बॉक्स राहिले, त्याच्यामध्ये काय राहिलं नाही साईज. भेटूया थोड्याशा ब्रेक नंतर. चलो मंडळी, आत्ताच मला किरणचा फोन आला होता की तो आला बिल्डिंग जवळ आणि मला खूप एक्साइटमेंट आहे की त्याच्यासमोर सगळं त्याला गिफ्ट दिसणार आहे आता की काय आणि काय नाही सगळं ओपन करायचं आहे. तर मी खूप 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 जास्त एक्सायटेड आहे. तो बिल्डिंग खाली आला आहे आणि तो कोणत्याही क्षणी आता बेल वाजवून येऊ शकतो. सुपर एक्सायटेड. आणि मी गिफ्ट आहे ना मी किचनमध्ये लपवून ठेवलं, बिकॉज तो किचनमध्ये नाही जाणार, तो बाकी सगळ्या ठिकाणी जाऊ शकतो.
मधल्या बेडरूममध्ये, आतल्या बेडरूममध्ये. फक्त तो किचनमध्ये लगेच नाही जाणार, तो हातपाय वगैरे धुईल आणि त्याच्यानंतर तो इथे येऊन थोडा रिलॅक्स होईल. तर बघूया आपल्याला त्याची रिॲक्शन काय आहे. मी फोन चालूच ठेवते. मी त्याला सांगणार आहे की मी मगाशी रील बनवायला वगैरे घेतला होता आणि असंच ठेवलं आहे. बिकॉज इतर कुठे ठेवायला गेले तर प्रॉपर तुम्हाला व्हिडिओ नाही शूट होणार, त्याच्यामुळे मला ते करावं लागतं. सो आय होप जे काही माझं फालतूचं सप्ताह चालू आहे ते जरा सक्सेसफुली होऊ दे. कधी येणार काय माहिती, मी बसते जरा. आजा लेट झाला. अरे ती रील बनवत होती, तू नाहीस मग काय करणार बसून टाइमपास. मला रील बनवत बस, मग मी रील चालू ठेवलेलं परत बनवलं का मग? हो बनवलं ना. जेवण गरम करू? काय बनवलंय? चण्याची भाजी आहे आणि चपाती, छोले चण्याची भाजी. का ग बस, मी गरम करते काय. तू हात पाय धुवून घे. मी फ्रेश होतो. अँगल बघून घेते, बरोबर आहे का. अँगल ॲक्च्युली वाईड नव्हता, तो वाईड केला, हे तुम्हाला कळेल. पाणी दे ना मला काय. तू आता झाली का ऑफिसवरून? नाही, मग मी आली 9 9:30ला आली असेल, पण मी रील बनवत होती ना म्हणून मी चेंज नाही केला कपडे. काय असंच. हा हसते काय? असंच. इकडे बस ना तू. का बरं? असंच बस इथे. तुला पाहिजे चेअर? हा मला चेअर हवी आहे. तू चेंज नाही करते? चेंज नाही करते. जेवण घेऊ ना गरम करायला. मला चेंज करतो माझं होतं. ठीक आहे, थांबा जरा. का बरं? थांब ना. ऍडव्हान्स बर्थडे गिफ्ट. आता जोडी बर्थडे जानेवारी मध्ये. हा पण ऍडव्हान्स म्हटलं ना मी. फक्त कॅडबरी एवढ्या मोठ्या बॉक्स मध्ये. आता जोडी बर्थडे पण मला खरं गिफ्ट की मस्करी आहे. ओपन कर. एवढ्या मोठ्या बॉक्स मध्ये, ते पण अमेझॉनचा. एवढ्या मोठ्या बॉक्स मध्ये फक्त एक कॅडबरी.
काय करते? व्हिडिओ काढते. व्हिडिओ का? तुला गिफ्ट देताना. हां, व्हिडिओ काढते. कशाला पण एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये कॅडबरी दिली आहे. असू दे. मस्करी चालू ना माझी. मी तुझ्याशी मस्करी करते का? मग तेच करते, अजून काय नाही करत. समजलं ना? इथून पण लाईट आहे, तोंडावर जरा उजेड पडेल. तू गोरा दिसशील. मी आहे गोरा, मला दिसायची गरज नाही. आता हे परत माझी बुटं दिली मला परत. माझ्याच बुटांचं बॉक्स. हे काय आहे? उपवासाचं नाही, माझा उपवास नाही आता. उपवासाचं फराळ दिलाय. तुला आवडतं ना? पण नाही आवडत ते उपवासाला आवडतं, ऑप्शन नसतं. हा, हे आवडीचं आहे, हे आपल्या घरचं आवडीचं आहे. मोठं तरी नाही. ऍडव्हान्स मध्ये हे सगळं म्हणजे बर्थडे पर्यंत हेच खाल्लं. हा, आणि मग असं व्हायला पाहिजे ना. इथे मी लूज करायचं बघतोय. अजून एक आहे. मग तुला शनिवारची पकण्याची सोय झाली. शनिवारची चकना गाई चकना. माझे बुट मला दिले ना परत. आता हायटून दे ना बॉक्स खाली झालं तर. मला काय माहिती काय चालू आहे. परत एक बॉक्स आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये अजून एक काय चालू आहे. बॉक्स दाखवा त्यांना, असं काय ना. एक पडली याच्यामध्ये. किती काय असं फिरवून दाखवलं त्यांना. त्यांना थोडी माहिती आहे की काय काय आहे. मी इकडची कॅडबरी पडली आहे. इकडची परत लावू का आता? गाईस बघा, ती पडली होती. पडेल परत ती. जम चॉकलेट आहे. इथे मी कमी व्हायचं बघतोय. मी वाढवायचं बघतोय. मोठी वाटते जरा. काय याच्यामध्ये? सरप्राईज. एवढं चॉकलेट आहे. सरप्राईज. असंच करू. काय टाइमपास चाललाय तुझा? दमून ना. हे खोल. किती बॉक्स आहेत? काय टाइमपास चालू तुझा? बोला टाइमपास आहे. आता याच्यात अजून एक बॉक्स आहे. आधी आता हे ठेव, हे देऊन ना. ह्याच्यामध्ये काय असेल गेस कर. टाइमपास चालू अजून काय नाही, मस्करी झालं. तुला काय वाटतं मी तुला काय गिफ्ट देऊ शकते? तुला काय गिफ्ट हवं होतं माझ्याकडनं बर्थडेला? आता काही नव्हतं. तरी पण काय नव्हतं पाहिजे. माझं टी शर्ट मला परत नाही याच्यात. माझा टी शर्टचा असा एक बॉक्स होता. नाही, तो टी शर्टचा बॉक्स नाहीये. नाहीये पक्का ना? गेस कर ना मग. वॉलेट? नाही. पैसे भरून टाकले वॉलेट. नहीं, हम तुमसे पैसा लेंगे, पैसा देंगे नहीं. टाण टाण. करू का आपण? ठीक आहे, करू का? कर. त्याच्यामध्ये परत बॉक्स आहे. आता लई बॉक्स असेल ना, तुला त्या बॉक्स मध्ये टाकून मारेल. बॉक्स परत अमेझॉनचा बॉक्स आहे. चल थांब थांब थांब. आता हा ओपन करायच्या आधी मी हा फोन पहिला स्टँडला लावते आणि मग तो ओपन कर. ठीक आहे? म्हणजे मला पण तिथे येऊन तुझ्या बाजूला बसता येईल. ठीक आहे? ओपन नको करू. मी व्हिडिओ स्टार्ट केलाय. करू ओपन? आता ओपन कर. तू चॉकलेट्स वरच खुश आहेस? नक्की. याच्यातून थोडी मोठी असेल. पण तुला चॉकलेट दिलं तुला काय आनंद मिळत झाला की नाही? चॉकलेट आवडतं मला, पण मी जास्ती नाही करत. वाढत चालू. ठीक आहे, मग हे सगळे मी खाते. माझे बर्थडे गिफ्ट आहे लगेच मी. तुझा बर्थडे टाइम आहे. मग 1 महिना आहे अजून. म्हणजे तू 1 महिना तूच खाणार आहे काय? नाही, तुझ्यासाठी बस. अजून बॉक्स नसेल ना?
कुठून ओपन करू? डोळे बंद कर, ओपन कर. ओपन कसं काय करणार? ठीक आहे चल. नक्की याच्यात अजून एक बॉक्स वाटतो मला. हालतोय बॉक्स. दगड असेल तुझं डोक्यात टाकण्याचा दगड. आम्ही इकडून ओपन होईल. खरोखर ही मस्करी याचा सील ओपन आहे. सील व्हिडिओ मध्ये बघितलं. काय खरोखर असेल याचा सील काय कर. तुला वाटतं मी छया फोन दिला असेल आतमध्ये तुला? छया नाही, दगड बिगड वाटतं ना, हेवी वाटतं. पॉवर बँक दिली तुला हेवी वाली? माझी पॉवर बँक नाही ना. माझ्याकडे पण पॉवर बँक आहे. कैसा लगा मेरा मजाक? खरं आहे. ओपन कर. आयफोन तर लिहिलं याच्यावरती. खरं ना. ओपन कर. फोन 14 प्रो. मस्करी करते ना माझी. ओपन कर. करू. सीरियस. सॉरी तुला, तू रोज ब्लॅक कलर बघायचास पण जो मला मिळाला, मी सगळे शॉप शोधले, कुठेच नाही मिळाला. मला जो अवेलेबल झाला मी तो घेतलाय. खूप टाइमापासून मी बघत होतो पण अजून पण मला वाटत नाही हा खरा. स्वप्न बघते चिमटा काढू. खरा आयफोन 14 आहे. मी म्हणजे जेव्हापासून रिलीज झाला, आधी पण आयफोनचा क्रेज आहे. जेव्हापासून बघत होतो मी खूप वाटायचं घेऊ म्हणजे होतं, म्हणजे घेऊ पण शकत होतो. नको जाऊन. आणि मग नंतर गोप्रो होता माझ्याकडे, मग असं गोप्रोवरती शूट बीट करायचं. मग कधी काय होतं ना, असं कुठे इव्हेंटला जातो तर तिथे फोननी शूट करा. आणि मग आपला एक OnePlus 60 आता तसं त्याची व्हिडिओ क्लॅरिटी खूप खराब आहे. माझा एक प्लॅन होता की घ्यायचा, आयफोन घ्यायचा व्हिडिओसाठी, म्हणजे तुम्हाला चांगले व्हिडिओ कंटेंट देते जिथे गोप्रो नाही मिळते ना, सो तिथे. तर मी खूप वेळ असं म्हणजे ॲमेझॉन खोलायचं, चेक करायचं. जेव्हा ग्रेट इंडियन सेल होता तेव्हा पण फ्लिपकार्ट खूप कमीमध्ये होता पण आउट ऑफ स्टॉक असायचा. आणि ही जेव्हा पण बघायची मी काय बघतो तर जेव्हा मोबाईल बघतो हे बघत बसायची. काय रोजचा रात्रीचा प्लॅन होता त्याचा. रोज रात्री तो फोन ओपन करणार, त्याचा मोबाईल ओपन करणार, अमेझॉनवर फ्लिपकार्टवर सगळे चेक करणार. हा काय प्राइस आहे आता, आज काय, हा ठीक आहे, बघून तो झोपायचा. त्याला शांत झोप लागायची. त्याचं तेच असायचं की कधीपासून त्याला घ्यायचा होता. आम्ही त्याला बोलत पण होते पण बाकीचे सगळे एक्सपेन्स होते आणि मी त्याला नाही सांगितलं बिकॉज मग त्याने मला घेऊन दिलं नसतं. खरं का माझं होतं की तेवढे आता फोन घ्यायचा एवढा महागा. रडू नको ना पागल. सो एवढा महागातला फोन घ्यायचा आणि प्रो आहे आपण म्हणजे. आणि ती मला बोललेली अरे तू 14 प्रोच कशाला पाहिजे, तुला पाहिजे तर 14 घेऊ आपण, 14 करू शकतो अफोर्ड. त्याच्यानंतर 15 आलेलं तर बोलली होती 15 पण घेऊ आपण, 15 पाहिजे तर 15 घेऊ. फायनली मला अजून पण विश्वास नव्हता की आयफोन माझ्या हातामध्ये आणि तो पण जो पाहिजे तो. माझा फक्त मी ब्लॅक कलरचा जो आहे तो कलरच मला आवडतो. गोल्डन आहे सगळं मला नाही एवढं. सॉरी तो नाही अवेलेबलच नव्हता. मला जो कलर घेतला तोच माझ्यासाठी. जो कलर अवेलेबल होता बिकॉज तो एकच कलर अवेलेबल होता त्यामुळे मला ऑप्शनच नाही मिळाला. आणि आता सध्या तरी आउट ऑफ स्टॉक चालू आहे 14 प्रो. 15 प्रोचं आहे त्यामुळे मी फक्त ओपन केला बिकॉज चेक करायला. पहिलं माझं बर्थडेचं एवढं मोठं गिफ्ट आहे, 1.5 लाखाच्या आसपास.
काम भारी वाटतं. याच्यात काय मी नाही ओपन केलं बाकीचं, मी फक्त सील ओपन केलं बिकॉज ते व्हिडिओ बनवत होती ना की डिलिव्हरी आपल्याला प्रॉपर झाली आहे की नाही, आतमध्ये प्रोडक्ट द्यायचं आहे का, त्यासाठी मी फक्त ओपन केलं. मी चालू वगैरे नाही करून केलं, फक्त ते मेनवाला सील ओपन केलं. हे पण नाही ओपन केलं, हे तू ओपन कर तुझ्या हाताने. आपण दोघं मिळून ओपन करूया. दोघं दोघं तू खाऊ शकते चॉकलेट, पण खाऊ शकते, काय प्रॉब्लेम नाहीये. माझं गिफ्ट कुठे? थँक्यू, मोस्ट वेलकम. खूप भारी गिफ्ट. गोल्डन गोल्डन बाय. मच्छरला पण आवडणार. मला कधीपासून होतं पण तुम्ही सगळ्यांशी शेअर केलं की न्या. नमस्ते. पण आता तुम्ही सगळ्यांनी याला सांगा कमेंट करून की आता मला रोज ह्याच्याकडनं व्हिडिओ हवा. तर मला कारण नाही सांगणार चालून की आयफोन आल्यावर व्हिडिओ करेन, आयफोन आल्यावर व्हिडिओ करेन. व्हिडिओ एंड करायचा, व्हिडिओ एंड करायचा. Once again, thanks. कसं वाटलं गिफ्ट? मला थोडस रील काढायला मिळेल ना? सॉरी बॉस. काय खुश काय? फोन खरं तर याला आयफोन गिफ्ट करण्याचं रिझन हेच आहे माझं की हा त्या फोन मध्ये माझे छान छान रील्स काढू शकेल आणि म्हणून मी त्याला आयफोन गिफ्ट केलाय. सो तुला मला आहे. तू वेइंग मशीन कोणाला घेतली होतीस, मला की तुला? वेट कोण करतं त्याच्यावर रोज? स्वतःच तू. खोटारडा. ठीक आहे, चल तू सगळे सेटअप करून घे छान आणि आपण आपली सेल्फी काढूया. मला विचारलं नाही मी एवढ्या पैशांनी डायरेक्ट घेतलं की काय केलं. तुला काय वाटतं मी काय केलं असेल? गिफ्ट विचारायचं. गिफ्ट बद्दल असं तुला एवढा विश्वास आहे? पक्का पैसेवाली बायको. इट्स प्राइसलेस. ओ माय गॉड. जसं की मी ना है ना, आय एम प्राइसलेस ना. आता बायकोकडे लक्षच नाहीये. तर मला असं वाटतं की माझी सवतच आली, मी जाणली विकअप. ओहो, फेस आयडी सेटअप झालेला आहे. असं असं 360 डिग्री तुझं सेल्फी घेते की काय हा? अरे बापरे. हे चला मंडळी,
थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर. आणि जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बिकॉज आत्ता तर आपल्याकडे iPhone 14 Pro आलेला आहे आणि त्याच्यात आता तुम्हाला छान छान नवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. हो ना? ह्याचा सगळा पासवर्ड सगळं मला माहिती पाहिजे आता. समजलं ना? सो आता होपफुली किरण मला छान छान फिरायला नेणार आहे आणि छान छान व्हिडिओ बनवणार आहे. खरं तो फिरायला न्यायला एनी टाइम रेडी असतो, फक्त मलाच जास्त टाइम नाही मिळत ऑफिसच्या कामामुळे वेगळे. माहिती आहे ना लास्ट टाइम काय झालं फिरायला? हो, रिसेंटली आम्ही फिरायला गेलो होतो आणि ते आमचा छोटासा ॲक्सिडेंट झाला आणि ते काय काय नाही त्याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवेन. त्याच्याबद्दल आता मला अजिबात डिस्कशन करायचं नाही आहे. खूप डेंजर होतं ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. सो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा जर तुम्हाला आवडला असेल तर. आणि जर तुम्ही आमचे रेग्युलर सबस्क्रायबर असाल तर थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच भन्नाट व्हिडिओ घेत मी येत राहीन. आणि किरणच्या बड्डेला अजून टाईम आहे, पण त्याच्या बड्डेला पण आपण छोटंसं काहीतरी प्लॅन करू, सेलिब्रेशन करू. तुझा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेन. तोपर्यंत आई पण येतील. आई गावी गेल्यात सध्या, आई गावाला येतील. सो आपण फुल फॅमिली त्याचा बड्डेचं सेलिब्रेशन करू. ऑफकोर्स बड्डेचं ॲडव्हान्स गिफ्ट मिळालेलं आहे. हे मी तुला नंतर ॲक्च्युली द्यायचं होतं, पण त्याची 7 डेजच रिप्लेसमेंट वगैरे आहे. सो चेक कर तू प्रॉपर आता काय आहे काय नाही आहे, जेन्युइन मुळात ते प्रोडक्ट आहे की नाही काय आहे. बिकॉज ते आउट ऑफ स्टॉक होतं. 2-3 महिने मी बघतेय आणि अचानक ते अवेलेबल झालं. सो मला थोडंसं भीती आहे. बट इट्स फुलफिल्ड बाय ॲमेझॉन. तर ते एक श्युरिटी होती की म्हणजे काही फेक प्रोडक्ट नाही देणार. बिकॉज इट्स ॲमेझॉनने फुलफिल केलेलं आहे. सो ॲमेझॉनकडनंही डिरेक्टली प्रोडक्ट येतं. आणि जर काही इश्यू असेल तर आपण डिरेक्टली ॲमेझॉनला क्लेम करू शकतो ह्याच्यासाठी. मी स्वतः या फील्डमध्ये असल्यामुळे, ऑनलाईन ई कॉमर्स फील्डमध्ये असल्यामुळे मला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्याच्यामुळे मी ही रिस्क घेतली. एवढं महागडं प्रोडक्ट मी ऑनलाईन घेण्याचं रिस्क घेतली. आणि हे डिरेक्टली सेलर थ्रू नव्हतं तर ॲमेझॉन फुलफिल्ड होतं. म्हणजे ॲमेझॉनची याच्यामध्ये श्युरिटी असते. सो अशा प्रकारचं हे प्रोडक्ट आहे. आता तू सगळं चेक करून घे प्रॉपरली. पण ओके, चेक करून घे. आपल्याकडे 7 डेज रिप्लेसमेंट आहे आणि हे आजच आले. ठीक आहे, मी जास्त ताणलं नाही हे की नंतर देऊ म्हटलं आज आले. आजच्याच तुला आजच्या आज म्हटलं देऊन तुला चेक करता येईल. म्हणजे निदान 4-5 दिवस तरी तू वापरशील प्रॉपर, तर आयडिया येईल तुला की काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना वगैरे. सो व्यवस्थित चेक कर सगळं, नंबर वगैरे ते काय आईने आहे नंबर वगैरे सगळं चेक करेल ना, सगळं चेक करून घे. ठीक आहे, कपडे चेंज कर आता. जेवायचं अजून, जेवण गरम करायचं आहे. 11:30 पावणे झाले की ना. हा तर काय फोन लवकर सोडणार नाहीये. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळेजण काळजी घ्या तुमची. लव्ह यू ऑल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. से बाय. बाय बाय. सॉरी थोडं